गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आत्ता अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालोय. आणि आता जरा मार्केटला जातोय कारण की एक माझं काम आहे. आणि अजून एक दुसरं काम असं आहे की आता ही माझी बेडरूम आहे. ठीक आहे. आणि या बेडरूममध्ये आता तुम्ही बघताय तर भरपूर पसारा वगैरे आहे या सगळ्या ठिकाणी. आणि हे आता बेडरूम मला एकदम ओके करायचे. ओके म्हणजे एकदम अ, ही जी तुम्ही मागं वॉल बघताय ही माझ्या मागे, त्या वॉलवरती मला एक डिझाईन बनवायची आहे. सो काय डिझाईन बनवायचे काय ते मी तुम्हाला सांगतो. सो त्याआधी आपल्याला ही पहिली रूम पहिले आपल्याला क्लीन करायला लागेल. पण ते आज नाही जमणार कारण की आज जरा मी बाहेर चाललोय. सो उद्या परवा वगैरे आपण ह्याचं काम चालू करू. सो चला आता मी मार्केटला जातोय. मार्केटमधलं काम वगैरे आटपतो आणि मग येतो. आणि सगळी कामं वगैरे आटपून आता आलोय. बिल्डिंग खाली आहे. भयंकर ऊन आहे, भयंकर. एवढा ऊन आत्ता मार्चमध्येच एवढा ऊन आहे. एप्रिल मे मध्ये काय काय हालत होईल बेकार. आता आलोय. आपल्याला जे वॉल बनवायचे त्याची थोडी चौकशी करून आलो. म्हणजे मला जसं बनवायचं आहे ते गोष्टी आहेत ते नाही आहेत ते बघण्यासाठी गेलो होतो. सो काही गोष्टी ऑनलाईन मागवायला लागतील तर मी आज ऑनलाईन मागवतो. आणि तर आता आलोय घरी, फ्रेश वगैरे होतो, झोपतो वगैरे आणि मग करू कामं. आणि आज आपल्याला संध्याकाळी एका ठिकाणी पण जायचं आहे. रूममध्ये आलोय आणि हा तुम्ही पसारा बघताय, हा सगळा पसारा इथं हा आपल्याला आता सगळं आवरायचं आहे. ट्रॉफ्या वगैरे आहेत आणि हा एक पसारा आहे. हे सगळं आता आपण आवरून घेऊ आणि आपण आपला ही जी वॉल आहे तुम्ही बघताय ही वॉल, या वॉलला आपल्याला बनवायचं आहे. काय बनवायचं आहे कसं व्हायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो काही दिवसातच. पण सुरुवात करू आपण. आता हा जो कलर आहे हा येल्लो कलर आहे थोडासा. सो आता ह्या कलरला आपण व्हाईट कलर करणार आहे. व्हाईट पूर्ण ह्याच्यावर मारून घेऊ, पूर्ण व्हाईट करून टाकू आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण सुरू करू. सो चला आता पहिलं आपण हे पसारे आहेत ते आपण उचलून ठेवू. हे कपाट वगैरे आहे हे पहिलं हे आपण आवरू, नंतर मग बाकीच्या गोष्टी करू. ह्या गोष्टी सगळ्या आवरून घेऊ. हे कपडे वगैरे आहेत, मम्मीचा बेल्ट वगैरे आहेत, त्या सगळ्या गोष्टी पहिल्या आपण कपाटात टाकू. इथं नको पसारा दिसायला. त्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टी करू. सध्या इथंच राहू दे, नंतर मग ते आवडतं. हे आमच्या टॉम अँड जेरीचं खाणं पिणं. हा कम्प्युटरसाठी बनवून घेतला होता, कम्प्युटर लॅपटॉप वगैरे त्यासाठी. औषधं वगैरे आहेत. पुसून पिसून घेतो. जेरू झोप, तू झोप, तुला नाही आता जेरी झोपली तर पायाजवळ. बस हे क्लीन करू. तिला वाटलं खायला देतोय, लगेच उठली. पुसून पिसून घेऊ आपण हे तोपर्यंत. हा आपला जो ड्रेसिंग टेबल आहे हा पहिला आपण नीट लावून घेऊ, म्हणजे बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या ह्याच्यात राहतील. वरती सगळे मोबाईलचे बॉक्स वगैरे आहेत. ड्रेसिंग टेबल व्यवस्थित लावल्याच्या नंतर मग काही टेन्शन नाही. हे सगळे बॉक्स ह्याच्यात काय आहे. आणि ही आमची जेरी, ह्याच्यात आहे लाईट. बघा पेट्टी कशी ही. ही अशी लाईट पेट्टी. चांगली कामाची वस्तू भेटली, काहीतरी कामाला येईल आपल्याला. हे औषधं लहान पोरं आहेत तरी पण, ही दोन लहान पोरं आहेत टॉम अँड जेरी, त्यांची औषधं आहेत, त्यांची औषधं लागतात. बाहेर पसारा नको, मला पसारा नाही अजिबात आवडत, अजिबात. हे गॉगल माझे. ओ सॉरी सॉरी जिरू, सॉरी. जेरीवर पडला. जीव घराचे सही आहेत, काय त्याला बोलतात,
विक्सचे डबे. कोण घरात कोण काम करत असताना पहिली ती हजेरी लावते बघायला. तिला आवडतं काय काम करत असलो का बघण्यासाठी. बाबू वाजव, हेरू ये चल बाहेर, ये चल, लागल नाही तर ये इकडं. ये वर, वर ये. चल, मी आता सध्या तरी इथं राहू दे. आणि काय जातं, हे सगळं साफ वगैरे झालेलं आहे, मस्तपैकी पुसलेलं आहे ओल्या कपड्यांनी. आता इथे आपल्याला इथं काय नाही करायचं, आपल्याला इथं वॉलवरती करायचं आहे. ही जी वॉल आहे त्या वॉलवरती आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी असं सगळं साफसफाई करून ठेवतो आहे. अजून काय करता येईल आपल्याला ते बघतो मी, ChatGPTला सर्च करून बघतो या ठिकाणी काय करता येईल. आणि गाईज आता फायनली आपल्या सगळ्या गोष्टी आवरून झालेल्या आहेत. हे बघा, इकडे आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. आणि आपला जो कपाट होता, सो हे पण आपण व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे. सो आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता फक्त एकच गोष्ट राहिली, ही भिंत. जोपर्यंत आपण या भिंतीला पेंट करत नाही, आपण व्हाईट कलर मारणार आहे या वॉलला, जोपर्यंत हे गोष्टी करत नाही तोपर्यंत ह्याला आपण काही करू नाही शकत. त्यामुळे आता बघू, मित्राला सांगितलं आहे, माझा मित्र आहे, त्याला सांगितलं इथं पेंटिंग करायची. जेव्हा तो येईल पेंटिंग करेल त्याच्यानंतर मग आपण या वॉलला आपण जसं मला पाहिजे तसं आपण करू शकतो. त्यामुळे आता सध्या तरी आवरून झालेलं आहे, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आवरून झालेलं आहे. आणि ही आपली वॉल आहे. ॲक्च्युली ह्या वॉलवरती करायचं होतं जे मला पाहिजे, पण आता कसं आहे की ह्या वॉलवरती आपण ऑलरेडी फॅमिलीचा फोटो वगैरे लावलेला आहे. आणि वॉल जेव्हा आपण इथं राहायला येणार होतो तेव्हा मी ही करून घेतली होती की एवढा साईजचं मला फोटो बनवायचा होता आणि लावायचा होता. सो तो साईज थोडी छोटी झाली, तर तरी इन फ्युचर आपण ते करू शकतो. पण आत्ता ही वॉल आपल्याला मला जसं पाहिजे तसं करायचं आहे. तर आता सुरुवात तर केलेली आहे, आता बघू जसं जमेल तसं. पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेनच की काय करतो आहे मी ह्या वॉलवरती आणि कसं करायचं आहे मला ही वॉल. सो चलो, आता आजच्या दिवसाचं तर सगळं काम झालेलं आहे आपलं. आता आपण जेव्हा मित्र येईल हे पेंटिंग वगैरे करेल त्याच्यानंतर मग आपण ठरवू. मी आता गाईत चाललो आहे गोरेगावला एक काम आहे. काय काम आहे ते तुम्हाला जाता जाता सांगतोच. सो चला आता निघालोय मी. नेहल येतो सोबत, नेहलला घेऊन चाललोय की कोण नाही सोबत. नेहलला बोललं सर जाऊन येऊ आपण जरा. तो आता नेहल येते, नेहलला घेतो आणि जाऊन येतो गोरेगावला. वर जायला लागते कारण की घाई गडबडीत निघालो, मी गाडीची चावीच नाही घेतली. आता परत गाडीची चावी घ्यायला वर चाललोय. घराची चावी घेतली, गाडीची चावीच नाही घेतली. पटकन निघालो ना, नेहलचा फोन आलेला तो तयार आहे म्हणून निघालो पटकन. घाई गडबडीत निघायला चावी आहे तशीच गाडीची. पटकन गाडीची चावी घेऊन आपण निघू. गाईज आता मी आलोय नेहलला घ्यायला बिल्डिंग खाली. नेहल आला की आपण निघू, पटकन जाऊ. 1 तास वगैरे काम आहे, 1 तासाचं काम वगैरे आटपून येऊ आपण लगेच. जास्त वेळ थांबायचं नाही, बाकीचे पण काहीतरी काम आहेत. पटकन जाऊ आणि येऊ लगेच. आणि गाईज आपण चाललोय गोरेगावला ह्या कामासाठी की महिला गृह उद्योग महोत्सव आहे आणि त्यासाठी आपल्याला आमंत्रण केलं गेलं आहे. आणि त्यासाठीच आता आपण गोरेगावला चाललोय. आणि त्यांचे फॅशन शो पण आहे, महिलांचे फॅशन शो आहेत आणि त्यासाठीच आता आपण जातोय. भेट देऊन येऊ आपण, थोडा वेळ थांबू आणि निघू, कारण की आपले महाडमध्ये पण काही काम आहेत ते पण करायचे आहेत. सो येऊ लगेच जाऊ. आणि काही आता आम्ही गोरेगावला चाललोय आणि गोरेगावला जाताना आम्हाला जो सनसेट दिसतोय ना भाई साहेब, बघा सनसेट, इसके लिए हम जान दे देंगे. पण आलो आहोत गोरेगाव मध्ये. एक थोड्या वेळातच पोहोचू ज्या ठिकाणी आपल्याला बोलवले कार्यक्रमासाठी, त्या ठिकाणी आपण थोड्या वेळातच पोहोचू. गाडीत चालवतोय. गाईज आता आम्ही फायनली या ठिकाणी पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता इथे कार्यक्रम आहे, लावण्यवती 2026 त्याचा हे फॅशन शो आहे. कार्यक्रमाचा होस्ट आपल्या सगळ्यांचा दोस्त, माझं नाव आहे रोहन सकपाळ. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी. जोरदार आणि जोरदार टाळ्या झाला पाहिजे. इतक्या छोटं वय आणि
त्यांना सुवर्ण संधी प्रांजल स्टुडिओ यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. खरं तर हीच तरी सुरुवात आहे. इतका मोठा प्लॅटफॉर्म आपल्यासमोर या प्रांजलने उपलब्ध करून दिलेला आहे. मॉडेलमधली शेवटची मॉडेल कंटेंट नंबर 10 आणि सुंदर असा लोक आपल्यासोबत सुद्धा बघायला मिळतोय. क्यूट असा मॉडेलमध्ये इतकी छोटी आहे, मला वाटतं 2 वर्ष पण पूर्ण नसेल राहिलेला. वा 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 सुंदर आणि सुंदर असा मेकअप, सुंदर अशी साडी आपण तिची बघतोय. नाही तिला तिला थोडंसं पोच होऊ द्या. हो हो नाही आता फायनली घरी आलो शो अटेंड करून. प्रांजल खामगावकर तिने तो शो अरेंज केला होता. सो थँक सो मच प्रांजल, तू मला इन्व्हिटेशन दिलंस तुझ्या एवढ्या चांगल्या कार्यक्रमासाठी. सो तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तुला जर काही मदत लागली ह्या गोष्टींमध्ये सो तू मला बिंदास कधीही मेसेज कर किंवा कधीही तू मला सांग, मी तुला नक्की हेल्प करीन. सो थँक सो मच. परत एकदा तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मस्त कार्यक्रम झालं. काही कारणास्तव मला थांबता आलं नाही. आणि गाईज आता फायनली मी घरी आलो आणि आजचा दिवस फायनली आज एंड झालाय. आज बरीचशी कामं होती ती आटपून झालेली आहेत आणि आज आपण एका फॅशन शोला पण गेलो होतो. सो चांगला होता आजचा दिवस आणि आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.